श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 9 ते 15 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा कसा जाणार आहे. या आठवड्यात तुमच्या जीवनात कोणते बदल घडू शकतात, कामाच्या ठिकाणी परिस्थिती कशी राहील, या आठवड्यात तुमच्यासाठी काय काय अपेक्षित आहे. या आठवड्यात सकारात्मक बदल घडतील का, कामांमध्ये यश मिळेल का, आणि तुमचा आत्मविश्वास कसा राहील. आर्थिक बाबतीत लाभ होईल का, तसेच कौटुंबिक आणि प्रेम जीवनात कोणते अनुभव येतील याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. काही गोष्टी तुमच्यासाठी अनुकूल असतील तर काही बाबतीत संयम ठेवणे आवश्यक ठरेल. ग्रहांची चाल तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करू शकते. योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे. कामकाज, आर्थिक स्थिती, आरोग्य तसेच कौटुंबिक आणि प्रेम जीवनावर ग्रहांचा कसा प्रभाव राहील हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. काही बाबतीत तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात, तर काही ठिकाणी संयम आणि समजूतदारपणा ठेवावा लागेल. योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा आणि अनुभवांनी समृद्ध असा ठरू शकतो. व्यवसाय आणि करिअर. कुंभ राशीच्या नोकरदार व्यक्तींना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. सहकाऱ्यांसोबत समन्वय ठेवणे आवश्यक ठरेल, कारण टीमवर्कमुळे कामे लवकर पूर्ण होतील. या काळात काही नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात. पदोन्नती किंवा नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींनी या आठवड्यात प्रयत्न वाढवावेत, कारण चांगल्या ठिकाणाहून प्रतिसाद मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक किंवा ओळखीमुळे व्यापारात वाढ होईल. एखादी मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. दूरच्या ठिकाणाहून किंवा परदेशातून व्यवसायाच्या संधी मिळू शकतात. नवीन योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी योग्य नियोजन करा. संयम आणि दूरदृष्टी ठेवल्यास व्यवसायात चांगली प्रगती होईल. आर्थिक स्थिती. या आठवड्यात कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येईल. काही काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक ताण थोडा कमी होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याची संधी मिळू शकते. तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीत किंवा दीर्घकालीन योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. योग्य माहिती घेऊन केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. मात्र घाईघाईने निर्णय घेणे टाळा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबाच्या गरजांसाठी खर्च होऊ शकतो. काही जुनी आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्याची संधी मिळेल. बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील काळात आर्थिक स्थैर्य वाढेल. आरोग्य. कुंभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आरोग्याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर विश्रांती घेणे आणि पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे. योगा, प्राणायाम आणि ध्यानधारणा केल्यास मानसिक शांतता मिळेल. आहारात संतुलित आणि पौष्टिक अन्नाचा समावेश करा. पचनाशी संबंधित काही लहान समस्या जाणवू शकतात, त्यामुळे बाहेरचे अन्न कमी खा. नियमित व्यायाम केल्यास शरीर तंदुरुस्त राहील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. सकारात्मक विचार आणि शांत मन यामुळे आरोग्य अधिक चांगले राहील. शिक्षण. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. काही विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित सरावावर भर द्यावा. वेळेचे योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. मित्रमैत्रिणींसोबत जास्त वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. शिक्षकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास ठेवून पुढे जात राहिल्यास यश निश्चित मिळू शकते. कौटुंबिक जीवन. कुंभ राशीच्या कौटुंबिक जीवनात या आठवड्यात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. घरातील एखाद्या छोट्या कार्यक्रमाचे किंवा समारंभाचे नियोजन होऊ शकते. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल, त्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. काही जणांना कुटुंबासोबत छोट्या सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. घरातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात तुमचे मत विचारले जाईल. संयम आणि प्रेमाने वागल्यास घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. कुंभ राशीच्या प्रेमी जोड्यांसाठी हा आठवडा थोडा संवेदनशील असू शकतो.
लहान सहान गोष्टींवरून गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जोडीदाराशी स्पष्ट आणि मनमोकळा संवाद साधणे गरजेचे आहे. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील गोडवा टिकून राहील. प्रेमसंबंधात विश्वास आणि संयम ठेवणे आवश्यक आहे. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा साधारण चांगला राहील. जोडीदाराची साथ मिळेल आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडाल. काही जणांना जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. परस्पर समजूतदारपणा ठेवल्यास वैवाहिक जीवन अधिक सुखी राहील. एकूणच कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती आणि सकारात्मक बदलांचा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संवाद आणि समजूतदारपणा ठेवणे महत्त्वाचे ठरेल. योग्य निर्णय, संयम आणि सकारात्मक विचार ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी यशस्वी आणि समाधानकारक ठरेल. हा आठवडा मिश्र पण प्रगतीची संधी देणारा ठरणार आहे. काम आणि व्यवसायाच्या क्षेत्रात काही नवीन संधी समोर येऊ शकतात, ज्याचा योग्य फायदा घेतल्यास पुढील काळात चांगली प्रगती होईल. आर्थिक बाबतीत स्थिती हळूहळू सुधारेल, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समजूतदारपणा टिकून राहील, त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संवादाला विशेष महत्त्व द्यावे लागेल, कारण स्पष्ट बोलल्याने गैरसमज दूर होतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे, विशेषतः मानसिक ताण टाळण्याचा प्रयत्न करा. एकूणच संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींना समाधान, अनुभव आणि पुढील प्रगतीसाठी नवी दिशा देणारा ठरू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.